श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अरे का कोणत्याही युगामध्ये भगवंताला नेहमी सुदाम्याचेच पोहे आवडतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या एका भक्ताला कोणत्याही काळामध्ये देवाला सुदाम्याचेच पोहे आवडतात असे का म्हटले हे पाहणार आहोत. तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्णांची गोष्ट तर माहीतच असेल. जेव्हा श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र हे एका आश्रमामध्ये शिक्षा घेत होते, त्यावेळी श्रीकृष्ण यांचा सुदामा या नावाचा गरीब मित्र होता. ते खूप वर्ष एकत्र आश्रमामध्ये राहिले आणि जसं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं तसे प्रत्येक मित्रांचे रस्ते हे वेगवेगळे झाले. त्यानंतर खूप वर्ष निघून गेले. श्रीकृष्ण हे खूप श्रीमंत धनवान होते, पण त्यांचा मित्र सुदामा हा खूप गरीब होता. एक दिवस सुदाम्याने श्रीकृष्णांना भेटायचं ठरवलं. तेव्हा त्यांना भेटायला असंच कसे जाणार, म्हणून त्यांनी एका कपड्यामध्ये कृष्णांना आवडतात म्हणून पोहे बांधून घेतले. पण जसा सुदामा हा श्रीकृष्णांच्या द्वारका नगरीमध्ये पोहोचला तेव्हा तिथले वैभव पाहून थक्क झाला आणि मनात विचार केला की श्रीकृष्ण एवढे श्रीमंत, पंचपक्वान्न खाणारे, महालात राहणारे मी आणलेले पोहे कसे खातील असा विचार मनातल्या मनात केला. पण श्रीकृष्णांनी पंचपक्वान्न सोडून सुदाम्याने आणलेले पोहे पोटभर खाल्ले. हे पाहून सुदाम्याच्या डोळ्यात पाणी आलं. असाच एक प्रसंग श्री स्वामी समर्थांच्या भक्ताबरोबर घडला. त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची नक्की काय प्रतिक्रिया होती हे पाहणार आहोत. व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ही गीतेची शिकवण लक्षात घेऊन मार्गक्रमण करीत राहावे. भगवंताच्या शाश्वत शुभशीर्वादासाठी निस्सीम भक्ती, उपासना, नामस्मरण, आराधना महत्त्वाची असते. जो निस्सीम भक्त असतो, जो प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मनापासून ईश्वर भक्ती करतो, त्याला भगवंताचे शुभशीर्वाद हे मिळतातच. जे दिखाऊपणा करतात, अभिमान बाळगतात, त्यांनाही भगवंताची कृपा लाभते. मात्र दोन्हींमधील मूलभूत फरक म्हणजे पहिल्या प्रकारातील मंडळींना मिळणारा भगवंताचा आशीर्वाद शाश्वत असतो. दुसऱ्या प्रकारातील मंडळींना लाभणारी कृपा शाश्वत असेलच असे नाही. त्यामुळे केवळ ईश्वर भक्ती, उपासना, नामस्मरण करत राहते सोयीस्कर ठरते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ही गीतेची शिकवण लक्षात घेऊन मार्गक्रमण करत राहावे. अशाच अर्थाची एक शिकवण स्वामी समर्थ महाराजांनी एका घटनेतून दिली. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया. जोशीबुवा गडगंज श्रीमंत होते. आपल्या श्रीमंतीचा त्यांना अतिशय अभिमान होता. तात्या वैद्य नावाचा एक गृहस्थ होता. त्यांच्या गडी म्हणून राबत होते. जोशीबुवांकडून त्यांनी कर्ज घेतलं होतं, मात्र ते फेडू शकत नव्हते. 2 वेळचे अन्न मिळण्याचीही भ्रांत होती. जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असे आमंत्रण देतात, परंतु स्वामी त्याला म्हणतात की पैशांची श्रीमंती आहे पण मनाची नाही. जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये. जोशीबुवा माघारी फिरतात, पण तेवढा सुंदराबाई त्यांना अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी घेऊन येईन असे आश्वासन देतात. सुंदराबाईंना त्याचा मोबदला म्हणून सोन्याच्या मोहरा मिळतात. सुंदराबाई स्वामींना जोशीबुवाकडे जाण्याबाबत विनवणी करतात. स्वामी सुंदराबाईंची कृती जाणून असतात, तरीही ते होकार देतात.
तात्याला जेव्हा हे कळतं तेव्हा तो जोशीबुवांना आपल्याही स्वामींना घरी बोलवण्याची इच्छा आहे असे सांगतो. त्यासाठी काही पैसे मागतो. अरे, स्वतःला 2 वेळेच्या अन्नाची भ्रांत आहे आणि स्वामींना काय बोलावणार असा डाफरतो. तात्या निराश होतो. दुसऱ्या दिवशी स्वामी जोशींबुवाकडे येतात. जोशीबुवा स्वामींना नेसायला महागडे पितांबर देतात. यथासांग आदरातिथ्य करतात. स्वामी जाताना आपले महागडे पितांबर घेऊन जाणार नाही ना अशी शंका त्याच्या मनात येते. स्वामी क्रोधित होतात. नैवेद्य ग्रहण न करताच परततात. जोशीबुवा क्षमा मागतात. अरे, ऐश्वर्यात लोळून तुझे मन मलिन झालेलं आहे. अरे, तुला काय वाटले, नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार? असा सवाल करत निघून जातात. इकडे तात्या घरात असलेल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेतून स्वामींचे आदरातिथ्य करतो. आदरातिथ्य करायचे ठरवतो. तो ती मूर्ती उचलतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की स्वामी असताना मूर्तीचा विचार कशाला करायचा? देवघर बाजूला उचलून ठेवतो. असे म्हणून ते बाजूला करणार तितक्यात तिथे त्याला स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते. तो एकदम स्तिमित होतो. स्वामींचे आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू असा विचार तो करतो. तेवढ्यात तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय, खुद्द स्वामी बाळाप्पासोबत त्याच्या घरी येतात. तो पत्नीसह स्वामीचरणी नतमस्तक होतो. तात्या स्वामींचे यथासांग आदरातिथ्य करतो. स्वामी म्हणतात की अरे, हा सर्व सोहळा तुम्हा भक्तांसाठी असतो. भगवंताला पाहिजे असते ती भक्तांची खरी हृदयापासून असलेली भक्ती. तुला जर आम्हाला काही द्यायचे असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे. तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते. स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात. स्वामी म्हणतात की अरे, युग कोणतंही असो, भगवंताला सुदाम्याचेच पोहे आवडतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक लाईक किंवा सबस्क्राईब आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देऊन जातं. आणि या चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ हे येत असतात. आणि सबस्क्राईब केल्यामुळे या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील. धन्यवाद. तुमचा दिवस आनंदात जावो. श्री स्वामी समर्थ.